MIDC अंबड भागातील गोडाऊन फोडून कॉपर केबल वायरची चोरी करणारी टोळी क्राईम ब्रँच युनिट 2च्या ताब्यात। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार MIDC अंबड भागात गोडाऊनमध्ये चोरी झाल्याचा गुन्हा अंबड पोलीस ठाण्यात दाखल झाला होता। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना CCTV फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तसेच क्राईम ब्रँच युनिट 2चे पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी आणि पोलीस हवालदार प्रकाश महाजन यांना मिळालेल्या माहितीने सुखदेव झोले आणि योगेश मरळ तसेच त्यांच्या साथीदारांनी ही चोरी केल्याचं लक्षात येतात क्राईम ब्रँच युनिट 2च्या पथकाने सुखदेव उर्फ हरी संतोष झोले यास महालक्ष्मी चौक सातपूर येथून ताब्यात घेऊन त्याचा साथीदार कृष्णा वाळके, योगेश मरळ, राजू काशीद आदींनी मिळून ही चोरी करून केबल रिक्षा त्र्यंबकेश्वर जवळ पिंपळद येथे नेऊन जाळली। त्यातील कॉपर वायर अंबडगाव येथील भंगार व्यावसायिकास विकल्याचं सांगितलं। त्यानुसार भंगार व्यावसायिक संजय पांडुरंग सकट यास ताब्यात घेऊन कॉपर तार, रिक्षा, मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 3,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत 5 आरोपी ताब्यात घेण्यात आले। सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट 2 सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, यशवंत बेंडकोळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भारती देवकर, पोलीस हवालदार नंदकुमार नंदुरडीकर, सुनील आहेर, अतुल पाटील, मनोहर शिंदे, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, नितीन फुलमाळी, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे, महेश खांडबहाले, संजय पाटील, सुनील खैरनार तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे आदींनी ही कारवाई केली आहे। NCN न्यूजसाठी रोहनदानी नाशिक।